प्रॉब्लेम नंबर 19 मध्ये काय दिले बघा 19. आता आपण आतापर्यंत दोन प्रकारचे प्रॉब्लेम पाहिले. कुठले? एक प्रॉब्लेम आपण स्टार्टिंगला पाहिले ज्याच्यामध्ये कॅपिटल फंड आपल्याला दिलेला असायचं त्यांनी, बरोबर. त्यानंतरचे प्रॉब्लेम आपण असे पाहिले की ज्याच्यामध्ये कॅपिटल फंड दिलेला नव्हता आणि इन्फॉर्मेशन दिलेली असायची ओपनिंग ॲसेट्स काय, लायबिलिटी काय होते, बरोबर. त्यासाठी काय करायचो आपण? कॅपिटल फंड काढण्यासाठी लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवत होतो आपण. कॅपिटल फंडसाठी लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवत होतो. आता एक तिसरा प्रकार असा आहे प्रॉब्लेमचा ज्याच्यामध्ये लास्ट इयरची बॅलन्स शीट त्यांनीच आपल्याला दिलेली असते, आपण करायची गरज नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघूया काय दिले प्रॉब्लेम मध्ये. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ जुहू स्पोर्ट्स क्लब. जुहू स्पोर्ट्स क्लबचं आपल्याला रिसीट अँड पेमेंट आणि ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आता एक नीट समजून घ्या, आपली करंट इयर एंड डेट आहे 31 मार्च 2013. म्हणजे आपलं वर्ष एकदा सांगा मला. 1/4/2012 ते 31 मार्च 2013. याला शॉर्टकट मध्ये काय बोलणार आपण? 2012-13. याच्या आधीचं इयर कसं असणार आहे? 31 मार्च 12, 31 मार्च 12ला संपणार. म्हणजे स्टार्ट कधी होईल? 1/4/2011. याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणणार 11, 12, 11, 12. आणि याचा जो नेक्स्ट इयर आहे तो संपणार 31 मार्च 2014. म्हणजे स्टार्ट होईल 1 एप्रिल 2013ला. याला आपण शॉर्टकट मध्ये बोलणार 13, 14, 13, 14. ओके, हे कशासाठी सांगितलं तुम्हाला? त्यांनी आपल्याला बॅलन्स शीटला डेट काय दिली आहे? 1/4/2012, 1 एप्रिल 2012. आता या डेटचा रिलेव्हन्स काय? ही डेट कुठली? हे ओपनिंग डेट आहे, बरोबर ना, स्टार्टिंगची डेट आहे, म्हणजेच लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे. आपण बॅलन्स शीटला डेट काय टाकायचो? वर्किंग नोटमध्ये बॅलन्स शीट अजून 1 एप्रिलच करायचो ना आपण. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं असतं? आपण ओपनिंग ॲसेट्स लायबिलिटीचं काय करत होतो? ॲडजस्टमेंटमध्ये सांगितल्यावरती त्यातल्या जे ॲसेट्स फिक्स आहेत ते कॉपी पेस्ट करत होतो करंट इयरमध्ये, बरोबर. इथे सेम तसंच करायचं. फरक काय की अगोदर ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असायचं, इथं आता बॅलन्स शीट दिलेली आहे त्यांनी डायरेक्ट आपल्याला. ठीक आहे, तर बघू काय दिले. आपली पोस्टिंग कुठं होईल मला तुम्ही सांगा. कॉपी काही करायचं नाही, समजून घ्या अगोदर. कॅपिटल फंड दिलाय त्यांनी लास्ट इयरचा. कुठे घ्यायला पाहिजे कॅपिटल फंड? लायबिलिटीला. बँक ओव्हरड्राफ्ट आपल्यासाठी काय? लायबिलिटीला जाईल ही पण. आणि प्राइस फंड मी तुम्हाला सांगितलं कुठलाही फंड असेल तर ती लायबिलिटी आपल्यासाठी. प्राइस फंड लायबिलिटी आहे. ओके, म्हणजे आपण तिन्ही लायबिलिटीला याची पोस्टिंग करणार. त्यानंतर यांच्याकडे ॲसेट्स काय होत्या स्टार्टिंगला किंवा लास्ट इयरमध्ये? यांच्याकडे प्ले ग्राउंड आहे, काय आहे? स्पोर्ट्स क्लब आहे. यांच्याकडे प्ले ग्राउंड आहे. प्ले ग्राउंड काय? ॲसेट आहे, चेंज होणारी पण नाही आहे, म्हणजे ॲसेटला घ्यायला लागणार आपल्याला. स्पोर्ट्स इक्विपमेंट, खेळाचं साहित्य, ॲसेट घ्यायला पाहिजे ॲसेटला आपण. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला जाईल. स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियलला ॲसेट आहे ती, पण त्याच्यात जरा एक वेगळी ॲडजस्टमेंट आहे, ते मी सांगतो त्या वेळेला येईल. त्यानंतर दिले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ऐका, आता इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अगोदर मला सांगा, आपण बॅलन्स शीट कुठली बघतोय? लास्ट इयरची. हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? लास्ट इयरचा. इन्कम ऑफ लास्ट इयर. म्हणजे सिंपल क्वेश्चन आहे, याचा इन्कमशी काही संबंध आहे का आता करंट इयरमध्ये? आपल्याला एकच चेक करायचं असतं, याचे पैसे मिळालेत का नाही मिळाले. जर मिळाले असतील 5000 आउटस्टँडिंग होते, पूर्ण 5000 मिळाले. 5000 आउटस्टँडिंग, 5000 मिळाले. ॲसेटला दाखवायची गरज आहे का आपल्याला? नाही. आणि जर का त्यातले काही कमी मिळाले असतील तेवढे मात्र ॲसेटला दाखवावे लागतील. ते 10,000, 8,000 आठवत आहे का? 10,000 आउटस्टँडिंग होते लास्ट इयरचे, 8,000 मिळाले होते. आता आपल्याला एक चेक करायचं असतं फक्त, याचे पैसे मिळालेत का नाही मिळाले एवढं आपण चेक करणार. चेक वेदर रिसिव्ड ऑर नॉट. आणि मग ठरवणार याचा इफेक्ट होईल का नाही होणार. हाच पॉईंट इम्पॉर्टंट आहे. लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मधल्या कुठल्या ॲसेट्स घ्यायच्या आणि कुठल्या नाही घ्यायच्या, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. फिक्स ॲसेट आहेत त्यात काही चेंज होणार नाही. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲसेटला कधी जायला पाहिजे? जर पैसे मिळाले नसतील तर. मग जर याचे पैसे मिळाले का नाही मिळाले ते आपण चेक करू. नसतील मिळाले तर ॲसेटला, आणि जर मिळाले असतील ते इफेक्ट करायची गरज नाही का, ते मी सांगतो. त्याच्यानंतर एक सांगितलं कॅश इन हँड. ही सुरुवातीची कॅश आहे, आत्ताच्या बॅलन्स शीटला घ्यायची का? नाही घ्यायची, कारण ही चेंज होणार आहे, म्हणजे याचा इफेक्ट घ्यायचा नाही बॅलन्स शीटमध्ये. कळलं? आता रिसीट अँड पेमेंट तर आपल्या ओळखीचं आहे, रेग्युलर जसं करतो तसं. ओपन बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे कुठला बॅलन्स आहे? ओपनिंग बॅलन्स. तुम्ही जर वरती बॅलन्स शीटमध्ये कॅश इन हँड बघितलं तर किती कॅश लास्ट इयरची, आणि तोच इथं ओपनिंग बॅलन्स आहे. कळलं? म्हणजे लास्ट इयरची कॅश मी दर वेळेला म्हणतो ते का, कारण लास्ट इयरची क्लोजिंग येतं, ह्या वर्षी ओपनिंग होते. त्यानंतर सबस्क्रिप्शन 3 वर्षांचं दिले आपल्याला. इम्पॉर्टंट पॉईंट नीट व्यवस्थित समजून घ्या. पहिलं वर्ष आहे 2011-12. 11-12 म्हणजे कुठलं वर्ष बरं? लास्ट इयर. आता मी तुम्हाला म्हटलं होतं लास्ट इयरचे आपल्याला सबस्क्रिप्शन या वर्षात मिळाले ते. आपण चेक करायचे की लास्ट इयरचे जर आत्ता मिळतं ते म्हणजे लास्ट इयरला आउटस्टँडिंग असणार. मग आउटस्टँडिंग किती होते बघा बरं एकदा.
5,000 आणि त्यातले मिळाले किती 3,750. आता एक पहिला क्वेश्चन, हे लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन आपण इन्कमला दाखवलं पाहिजे का? आता इन्कमला तर जाणार नाही, ते कुठल्याच केसमध्ये जाणार नाही. फक्त आता आपल्याला कळायला काय पाहिजे, आउटस्टँडिंग किती होते बोला 5,000, मिळाले किती त्यातले 3,750. म्हणजे जेवढे मिळायचे बाकी आहेत 1,250 एवढे आणखी मिळायचे बाकी आहेत. का म्हणतोय मी कळते का? कारण हे बघा ना 5,000 रुपये आपले लास्ट इयरला आउटस्टँडिंग दाखवलेत आपण, म्हणजे मिळायचे बाकी दाखवलेत. त्यातले 3,750 मिळालेत. म्हणजे काय 1,250 आणखी मिळायचे बाकी आहेत. हे कुठे शो केले पाहिजे आपण ऍसेटला. एवढा एकच रिपोर्ट होतो. एक क्लॅरिटी माइंडमध्ये पाहिजे की इन्कमशी याचा संबंध नाहीये. आपल्याला एवढं चेक करायचं फक्त की जेवढे आउटस्टँडिंग आहेत तेवढी अमाऊंट मिळाली आहे का. जर सपोज इथे दिलं असतं त्यांनी लास्ट इयरचे 5,000 रुपये दिले असते समजा, काय इफेक्ट केला असता? पहिला प्रश्न दोनच इफेक्ट करायचे तुम्हाला चान्स आहेत. एक तर इन्कमला आहे का जायला पाहिजे का लास्ट इयर आहे, आणि आउटस्टँडिंग राहिला असेल तर ऍसेट दाखवली पाहिजे. पण 5,000 आउटस्टँडिंग होते आणि 5,000 पूर्ण मिळाले, मग आता ऍसेटला काय दाखवणार? कळालं का नील? आता इथं आपण ऍसेटला का दाखवतो, कारण 5,000 पैकी फक्त 3,750 मिळालेले आहेत. म्हणजे वरती जे 1,250 आहेत 1,250 ते आपल्यासाठी काय झाली ऍसेट झाली. समजला पॉईंट हा? हे ऍसेटला जातील. आता 12-13 12-13 म्हणजे कुठलं वर्ष आहे? करंट इयर. कुठं जायला पाहिजे सबस्क्रिप्शन? इन्कमला. आणि आपण हे नेक्स्ट पाहिलं होतं 13-14 म्हणजे नेक्स्ट इयर आहे, पुढचं वर्ष आहे. मला एकदा सगळ्यांनी सांगा हे वर्ष सगळ्यांना कळते का? हे कळणं एकदम गरजेचं आहे. हे कळालं नाही तर कन्फ्युजन होणार. 13-14 म्हणजे आपलं कुठलं वर्ष सांगितलं तुम्ही मला? नेक्स्ट इयर. मग नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आपल्याला आत्ताच मिळालंय, म्हणजे ऍडव्हान्स मध्ये इन्कम मिळालाय. म्हणजे आपल्यासाठी काय झाली ती ऍसेट का लायबिलिटी? लायबिलिटी आहे. पैसे ऍडव्हान्स घेऊन ठेवलेत आपण, ते पैसे दिले कोणाला ऍडव्हान्स तर ऍसेट आहे, पण मिळाले आपल्याला ऍडव्हान्स मध्ये तर लायबिलिटी आहे. आता लक्षात आहे, याला बोलतो आपण प्री रिसीव्ड सबस्क्रिप्शन. हे आपल्यासाठी लायबिलिटी आहे. समजतंय काय म्हटलं? मी 3 सबस्क्रिप्शन दिले होते. एक लास्ट इयरचं होतं. लास्ट इयरचं इन्कमशी तर संबंध नाही, क्लिअर आहे. आपण एवढंच चेक करायचं की जेवढे आउटस्टँडिंग होते तेवढे मिळाले का, आणि जर नसतील मिळाले काय तर ते आपण परत ऍसेटला दाखवणार. ओके. 12-13 म्हणजे करंट इयर आहे. करंट इयरचं सबस्क्रिप्शन कुठे जायला पाहिजे? इन्कमला. आणि 13-14 म्हणजे नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरचे पैसे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळाले असतील, तर नेक्स्ट इयरचे ऍडव्हान्स मिळाले तर आज आपला तो इन्कम नाही. तो इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? पुढच्या वर्षाचा इन्कम आहे, नेक्स्ट इयरचं इन्कम आहे. मग आज जर पैसे घेऊन ठेवलं तर ती आपली लायबिलिटी आहे. ओके. त्यानंतर रिसिट साईडला आणखी कशाचे पैसे मिळालेत? डोनेशन फॉर प्राइज फंड. डोनेशन मध्ये 2 प्रकार, कुठले सांगा? जनरल किंवा जनरलच एक आणखी वर्ड लक्षात ठेवा, रेव्हेन्यू आणि स्पेसिफिक. जनरल म्हणजे ज्याला कुठलाही विशिष्ट हेतू नाहीये, तो आपल्यासाठी काय आहे सांगा? इन्कम. आणि स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट कारणासाठी जर डोनेशन घेतला असेल तर ती आपल्यासाठी काय झाली? लायबिलिटी. मग आता हे काय वाटतं, जनरल आहे का स्पेसिफिक आहे? स्पेसिफिक आहे, कारण विशिष्ट प्राइज फंड साठी पैसे मिळालेले आहेत ते. मग आपल्याकडे बघा अगोदर पण प्राइज फंड आहे वरती सुरुवातीला, आणि ह्याला आता नवीन डोनेशन मिळाले असतील तर ते प्राइज फंड मध्येच काय केले पाहिजे आपण? ऍड केले पाहिजे. म्हणजे वरतीच प्राइज फंडला मार्किंग करून ठेवायचं. प्राइज फंडच्या आपल्याकडे आधी पण अमाऊंट आहे आणि नवीन डोनेशन मिळालेले त्यात ऍड करायचे. समोर काय दिलंय? एंट्रन्स फी. एंट्रन्स फी सांगा काय? इन्कम. नॉर्मली इन्कम आहे, कॅपिटलाइज वगैरे नसेल सांगितलं तर. सन्ड्री इन्कम त्याच्या नावातच दिले इन्कम येतो. आता पेमेंट. पेमेंट म्हणजे काय सांगितलं तुम्ही मला? काय असू शकतं सांगा? एक्सपेन्सेस किंवा ऍसेट. एक्सपेन्सेस किंवा ऍसेट. आता पहिलंच दिले आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट 5,750. मी तुम्हाला कालच सांगितलं तो ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेचं लोन आहे. आणि आपल्याकडे बघा स्टार्टिंगला लोन आहे 5,750चं, आणि आपण करंट इयरमध्ये त्याचे पेमेंटही करून टाकले. म्हणजे काय केलं पाहिजे आपण? वरती जी लायबिलिटी आपली त्यामधून पेमेंट केलेलं लेस करून दाखवलं पाहिजे. समजलं? ब्रॅकेटमध्ये दिले पण रिपेडचा अर्थ तो परतफेड. माहित नसेल कोणाला लिहून ठेवा. रिपेड म्हणजे परतफेड. जे लोन होतं बँक ओव्हरड्राफ्टचं ते आपण परत केलं. तर समोर जे दिलंय ते एक्सपेन्सेस काय ऍसेट तुम्ही मला सांगा? इन्व्हेस्टमेंट ऍसेट. आपल्याकडे स्टार्टिंगला पण इन्व्हेस्टमेंट आहे बघा. चेक करायचं आपल्याकडे सुरुवातीला पण इन्व्हेस्टमेंट आहे ना. म्हणजे आपण पोस्टिंग कशी करणार? आधी स्टार्टिंगचा बॅलन्स घेणार आणि नवीन इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये काय केली पाहिजे? ऍड केली पाहिजे. त्यानंतर आहे ग्राउंड अपकीप. अपकीपचा अर्थ होतो ग्राउंडचा मेंटेनन्स, सपाटीकरण वगैरे असतं ना, त्याला अपकीप ग्राउंड. काय होईल? एक्सपेन्सेस होईल. प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस. स्पोर्ट मटेरियल परचेस. आता एक काम करा, हे जे वरती स्पोर्ट मटेरियल आहे याला, त्याच्यानंतर हे स्पोर्ट मटेरियल परचेस याला, आणि ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, या तिघांना काहीतरी कॉमन मार्किंग करा. हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. काय रिलेटेड आहे मी सांगतो तुम्हाला नंतर सॉल्व्ह करताना. कुठं करायला सांगितलं? स्टार्टिंगला जे स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल आहे तिथं.
त्याच्यानंतर पेमेंट साईडचं स्पोर्ट मटेरियल परचेस आणि पहिली ऍडजस्टमेंट या तिघांना कॉमन मार्किंग करा काहीतरी, ते एकमेकांशी रिलेटेड आहेत, हे आपण डिस्कस करू शेवटी. त्याच्यानंतर दिले इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे जातील? एक्सपेन्सेस आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट ॲसेट. पण बघा आपल्याकडे आधी पण स्पोर्ट्स इक्विपमेंट आहेत सुरुवातीला, पण नवीन त्याच्यामध्ये काय केले पाहिजे? ऍड केले पाहिजे, ऍडिशन ड्युरिंग द इयर. आणि क्लोजिंग बॅलन्स कुठे जाईल? ॲसेट साईडला. ओके. त्यानंतर फर्स्ट ऍडजस्टमेंट पहा आता काय दिले. ऑन 31 मार्च 2013, 31 मार्च 2013 कुठली डेट आहे? इयर एंडची डेट आहे, म्हणजे या वर्षाची शेवटची डेट आहे. स्पोर्ट मटेरियल इन हँड वॉज 9500. स्पोर्ट मटेरियल इन हँड, इन हँडचा अर्थ होतो आपल्याकडे शिल्लक स्टॉक. स्पोर्ट मटेरियल इन हँड म्हणजेच आपल्याकडे किती रुपयाचं स्पोर्ट मटेरियल शिल्लक आहे शेवटी? 9500. मग आता काय प्रकार आहे समजून घ्या. आपल्याकडे बघा बरं सुरुवातीला किती रुपयाचा स्टॉक होता? स्पोर्ट मटेरियलचा स्टॉक सुरुवातीला किती होता? 9000 रुपये. आपण करंट इयर मध्ये नवीन किती परचेस केले? 15250. आणि आपल्याकडे शेवटी किती शिल्लक आहे? म्हणजे आपल्याकडे बघा आपल्याकडे स्टार्टिंगला होते 9000, नवीन आपण एवढे घेतले म्हणजे टोटल किती झाले? 15 आणि 9 24250. आणि त्यातले 9500 फक्त शिल्लक आहेत. एवढाच व्हॅल्यूचा स्टॉक शिल्लक आहे. आपण यूज किती रुपयाचा केला स्टॉक? बोला काय करताय तुम्ही? मायनस करायला लागेल ना. किती होतील मायनस करून? 16 15750 का? बरोबर आहे का? 15750. 15 आणि 9 24. 15 का 14? 14750. 14 आणि 9 23. 25200. अरे गडबड करताय काय? 23 24250. बरोबर आहे 24250. 14750 चा आपण यूज केला. काय म्हणतोय मी आता परत एकदा समजून घ्या. आपल्याकडे स्टार्टिंगला स्पोर्ट मटेरियल होता. स्टॉक शब्द असेल ना लक्षात ठेवा. स्टॉक मला सांगा स्टॉक तेवढाच राहतो का चेंज होत राहतो? चेंज होतो. त्यामुळे स्टॉक जर कुठला असेल तर तो डायरेक्ट ॲज इट इज ॲसेटला घ्यायचा नाही. आपण ॲसेटला कुठला स्टॉक दाखवला पाहिजे? जो शेवटी आहे तो ॲसेटला जायला पाहिजे, बरोबर ना. स्टार्टिंगचा स्टॉक ॲसेटला दाखवणार का आपण? नाही. मग आपल्याला करायचं काय असतं, जर कुठल्या स्टॉक दिला असेल तर आपल्याला त्यातलं यूज किती केलं ते काढायचं असतं. कसं यूज करणार? आपल्याकडे स्टार्टिंगला 9000चा स्टॉक होता, आपण नवीन 15250 घेतला म्हणजे असायला पाहिजे 24250. पण त्यातला जर फक्त शेवटी किती रुपयाचा शिल्लक आहे? 9500. मग आपण यूज कितीचा केला? 14750. हे करायचं कसं ते आपण सॉल्व्ह करताना बघू. त्यानंतर दिले सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे. आणि सेकंड इफेक्ट ॲसेटला केला पाहिजे. आणि नेक्स्ट सांगितलं एंटायर अमाऊंट ऑफ एंट्रन्स फी इज टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फीची पूर्ण अमाऊंट कॅपिटलाइज करा मार्किंग एंट्रन्स फीला. चला स्टार्ट करू आपण. जे आपल्याला येते त्या अगोदर करून घेऊ. आता तुमच्या नोट्समध्ये लक्ष द्या तुम्ही. आता आपण ओपनिंग बॅलन्स शीट मधले बॅलन्स जे रिलेव्हंट आहेत ते कॉपी करू. पहिले दिले लायबिलिटीला कॅपिटल फंड कुठं जायला पाहिजे? आत्ताच्या लायबिलिटी साईडला घ्या. कॅपिटल फंड स्टार्टिंगचा कॅपिटल फंड येतो. कॅपिटल फंड नेहमी इनरला घ्यायचा. झालं. त्यानंतर काय दिलं रे? बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आपल्याकडे. लायबिलिटीला घ्या आणि आपण करंट इयर मध्ये त्याचं पेमेंट केलंय म्हणजे ते लेस करून दाखवायला लागेल आपल्याला. पेमेंट पण केलंय त्याचं करंट इयर मध्ये. आता कॅपिटल फंडच्या खाली स्पेस ठेवा आणि खाली घ्या बँक ओव्हरड्राफ्ट. आणि एकच लाईन ठेवा तिथं, फक्त रिपेड एवढंच लिहायचं आपल्याला. एक लाईन ठेवा फक्त. त्यानंतर प्राइस फंड. प्राइस फंड लायबिलिटी साईडला घ्या. प्राइस फंड आणि इनरला घ्या. नवीन डोनेशन मिळालेले याच्यामध्ये ऍड करायला लागतील आपल्याला. इनरला ठेवा.
झालं. आता ऍसेट साईडला या ऍसेट मधले जे ऍसेट कॉपी करायचे त्या बघू आपण. प्ले ग्राउंड फिक्स ऍसेट आहे ते काही चेंज होणार नाही. घ्या ऍसेटला करंट साईड करंट बॅलन्स शीट मध्ये प्ले ग्राउंड 1 लाख रुपीज 1 लाख रुपये डायरेक्ट आउटरला घ्या, काय ऍडजस्टमेंट नाही त्याला. स्पोर्ट्स इक्विपमेंट्स ऍसेटला घ्या पण त्याला ऍडजस्टमेंट आहे. स्पोर्ट्स इक्विपमेंट इनरला घ्या 65,000 आणि त्याला एक नवीन ऍड करायचे त्याच्यामध्ये 2 लाईन ब्लँक ठेवा. आहे का कुठे कुठे डेप्रिशिएशन तुमच्या नोट्स मध्ये आहे का? ओके काय आहे सांगा बरं ऍडजस्टमेंट मला. डेप्रिशिएट स्पोर्ट्स इक्विपमेंट्स ॲट 10% पर ॲनम. ओके ठीक आहे. मग याला 2 मार्किंग करा. आणखी एक ऍडजस्टमेंट करायला लागेल याला स्पोर्ट्स इक्विपमेंटला. म्हणजे याला अंदाजे 4 ते 5 लाईन ब्लँक ठेवा. स्पोर्ट्स इक्विपमेंट नंतर काय होतं इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला घ्या इन्व्हेस्टमेंट आणि याच्यामध्ये आपण नवीन इन्व्हेस्टमेंट परत केली करंट इयरमध्ये ती ॲड करायला लागेल. इनरला ठेवा 40,000 2 लाईन ब्लँक ठेवायच्या. नेक्स्ट आहे स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल. शब्द लक्षात ठेवायचा स्टॉक. स्टॉक कधी तेवढाच राहत नाही. लास्ट डेला स्टॉक वेगळा होतो. त्याच्याकरता स्टॉक ॲज इट इज घ्यायचा नाही. सुरुवातीचा स्टॉक जो दिलाय आपण कुठला स्टॉक घेतला पाहिजे शेवटी असणारा स्टॉक आपली ॲसेट आहे कळलं. त्यामुळे स्टॉक कॉपी करायचा नाही. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण पाहिलं मागाशी ऑलरेडी 5,000 आउटस्टँडिंग होते आणि त्यात करंट इयरमध्ये किती मिळालेत बोला ना 3,750. म्हणजे जेवढे बाकी आहेत तेवढे ॲसेटला दाखवले पाहिजे आपण. या ॲसेट साईडला या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता आपल्याला करंट इयरचं पण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दाखवायचं आहे. त्यामुळे काय करा लास्ट इयरची डेट टाका 11/12. त्याचे 5,000 आउटस्टँडिंग होते. त्यातले 3,750 मिळाले आपल्याला. 1,250 आपले आउटस्टँडिंग आहेत आणि करंट इयरचे पण घ्यायचे. त्याच्यामुळे एक जागा आणखी ठेवा आउटरला ॲरो करा. करंट इयरचं पण आउटस्टँडिंग आहे ते पण आपल्याला ॲसेटला दाखवायचं. शुभम थोडं पडदा लाव रे. ओके झालं का. त्यानंतर काय दिलं आता कॅश इन हँड. कॅश इन हँड घ्यायचे का करंट इयरमध्ये नाही चेंज होणार. तो आपला क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स नाही घ्यायचा. आता रिसिट साईडला या 11/12 11/12चं सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं 3,750 इफेक्ट करायची गरज आहे का आपण नाही. तो लास्ट इयरचा इन्कम होता. आपण काय करणार फक्त जेवढे बाकी आहेत तेवढे ॲसेटला दाखवले. 12/13 म्हणजे करंट इयर. करंट इयरचं इन्कमला घ्या बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन 85,000 आणि एक ऍडजस्टमेंट याला करंट इयरचं ऍड करण्यासाठी स्पेस ठेवा 2 लाईन. त्यानंतर दिले 13/14 म्हणजे नेक्स्ट इयरचे पण मिळालेत पैसे. ऍडव्हान्स मध्ये इन्कम मिळाला तर ती लायबिलिटी आपल्यासाठी. लायबिलिटी साईडला या तिथं सांगा ऍडव्हान्स मध्ये मिळालं त्याला बोलतात प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 1,000. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 1,000. झालं. नेक्स्ट काय दिले रे डोनेशन फॉर प्राइस फंड. आता बघा आपल्याकडे सुरुवातीला प्राइस फंड होता आणि त्याच्यात डोनेशन नवीन मिळाले आणखी आपल्याला. मग आपण काय करणार त्या आधीच्या प्राइस फंड मध्ये ऍड करणार त्याला. या डोनेशन आपल्या प्राइस फंड मध्ये या आधीच्या कुठं शो केलं आपण प्राइस फंड लायबिलिटी साईडला त्याच्यामध्ये ऍड करा ऍड डोनेशन्स फॉर प्राइस फंड. डोनेशन फॉर प्राइस फंड 30,000 आउटरला जातील 90,000. त्यानंतर दिलं आहे एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज कुठे घ्यायला पाहिजे पण बघा ना त्याला काय दिलं एंटायर अमाऊंट म्हटलं. एंटायर म्हणजे काय संपूर्ण. ज्यांना अर्थ माहित नाही त्यांनी लिहून ठेवा.
नाही ते ऍडजस्टमेंट माहिती, पण एंटायरच नाही कळालं, बोंबलली सगळी ऍडजस्टमेंट. मग एंटायर म्हणजे 100% पूर्ण अमाऊंट कॅपिटलाइज करायची. आता काही काही वेळेला काय करायचं, आपल्या इंग्लिशचं बोंब आहे ती आहेच आहे. जर थोडं डोकं लावायचं. नॉर्मली ते काय सांगतात 50% करा, 60% करा. तसं नाही सांगितलं म्हणजे अंदाज काय लावायचा. सगळी कॅपिटलाइज करायची. करा कॅपिटल फंड मध्ये ऍड एंट्रन्स फी. $4,500 4,500 किती होतील? 1,58 1,59 450. हा बरोबर आहे. 58 9 5 14 59 400 450 बरोबर आहे. आणि समोर दिलंय सन्ड्री इन्कम. कुठे यायला पाहिजे सन्ड्री इन्कम? इन्कम साईडला घ्या सन्ड्री इन्कम. इन्कम मध्ये घ्या सन्ड्री इन्कम. बाय सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कम आहे 2,000 रुपीज. 2,000. आता आपली रिसिट साईड झाली. आता पेमेंट साईड स्टार्ट करू आपण. पहिलेच दिले त्यांनी बँक ओव्हरड्राफ्टचं पेमेंट केलंय. बँक ओव्हरड्राफ्ट आपला लोन आहे. लोनचं पेमेंट केलं म्हणजे लोन मधून लेस केलं पाहिजे आपल्याला. लोन मध्ये या लायबिलिटी साईडला दाखवलं आपण बँक ओव्हरड्राफ्ट, त्याच्यातून लेस करा. लेस रिपेड. रिपेड म्हणजे परत केले. लेस रिपेड आणि पूर्ण अमाऊंट परत केली म्हणजे आउटरला बँक ओव्हरड्राफ्ट डॅश 0. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे लोनचं पेमेंट केलं होतं आपण. नेक्स्ट दिलं इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट कुठे जायला पाहिजे? ॲसेटला आपल्याकडे स्टार्टिंगची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये ऍड करा. ऍड इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द इयर. इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द इयर म्हणजे वर्षभरामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट. स्टार्टिंगला 40,000 आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट केली 60,000. टोटल आउटरला होईल 1 लाख रुपये, 1 लाख रुपये. नेक्स्ट दिले अपकीप ग्राउंड. ग्राउंड अपकीप. ग्राउंडचा मेंटेनन्स खर्च आहे, एक्सपेंडिचरला घ्या. टू ग्राउंड अपकीप. टू ग्राउंड अपकीप 5,500 डायरेक्ट आउटरला घ्या, त्याला ऍडजस्टमेंट नाही काय. नेक्स्ट आहे प्रिंटिंग स्टेशनरी. प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेंडिचरला घ्या. ऍडजस्टमेंट ना डायरेक्ट आउटरला घ्या. 2,250. स्पोर्ट मटेरियल शेवटी करू आपण, ते ऍडजस्टमेंट शेवटी सांगतो. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर मध्ये घ्या. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,850. 1,850. झालं. नेक्स्ट आहे स्पोर्ट्स इक्विपमेंट. कुठं जायला पाहिजे? ॲसेटला. मग आपल्याकडे आधीचे स्पोर्ट्स इक्विपमेंट पण आहेत, त्याच्यामध्ये नवीन ऍड करायचे. ऍडिशन ड्युरिंग द इयर. ऍड ऍडिशन. ऍडिशन म्हणजे वाढ. ड्युरिंग द इयर. ऍडिशन लक्षात नाही राहिलं, परचेज्ड ड्युरिंग द इयर लिहिलं तरी ठीक आहे. ऍडिशन ड्युरिंग द इयर 25,000 आणि टोटल घ्या 90,000. 90,000. तुमच्याकडे काय स्पोर्ट्स इक्विपमेंट जे पेमेंट साईडला तिथं डेट वगैरे काय टाकलेलं नाही ना? आहे का डेट? मग कधी सांगणार रे? मला डाऊट वाटला तरी. किती डेट याला? 1 ऑक्टोबर 12. ठीक आहे, ही डेट आहे. ठीक आहे, काय करायचं बघू आपण. ॲसेट होती, ॲसेट मध्ये ऍड केली नवीन ॲसेट. बघू त्याचं डेप्रिशिएशन. ते 1 ऑक्टोबरचं कळालं का तुम्हाला? आता काय करायला लागेल बरं? आपल्याकडे स्टार्टिंगचं जे इक्विपमेंट आहे त्याच्यावरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन होईल? पूर्ण 12 महिन्याचं. आणि नवीन 1 ऑक्टोबरला घेतलंय म्हणजे ऑक्टोबर टू मार्च किती महिने होतात? 6 महिने. म्हणजे त्याच्यावरती 6 महिन्याचं त्याची वर्किंग नोट करू आपण शेवटी. त्याच्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ॲसेटला घेऊन टाका कॅश इन हँड, कॅश ॲट बँक.
झालं इथपर्यंत सर्वांचं. आता पहिली ऍडजस्टमेंट आहे, 2 मिनिटं लक्ष द्या. आता एकदा हे परत बघू आपण काय दिलंय त्यांनी नक्की. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, 31 मार्च 2013, 31 मार्च 13ला स्पोर्ट मटेरियल इन हँडचा अर्थ होतो एवढा स्टॉक. शिल्लक किती आहे? इन हँड 9500, 9500चा फक्त शिल्लक आहे. मग मला सांगा आपल्याकडे स्टार्टिंगला किती रुपयाचा स्टॉक होता? बोला ना. 9000. मी इथं लिहितो असं, आपल्याकडे ओपनिंग स्टॉक होता 9000. ओके. आपण परचेस किती रुपयाचे केलेत नवीन? 15250. ऍड परचेज 15250. म्हणजे आपल्याकडे टोटल किती रुपयाचे स्पोर्ट्स इक्विपमेंट झाले? स्पोर्ट इक्विपमेंट नाही काय, स्पोर्ट मटेरियल 24250. आणि शिल्लक त्यातले किती राहिले? फक्त 9500. मग हे काय केले पाहिजे? शिल्लक याच्यातून लेस केले पाहिजे. लेस क्लोजिंग स्टॉक. आता याच्यामधला जो डिफरन्स आहे तेवढे आपण यूज केलेले आहेत. किती आलं होतं मग अशी अमाऊंट आपली? 14700. आता मला नीट सांगा, आपल्याकडे जो स्पोर्ट्स मटेरियलचा स्टॉक आहे हा आपण कुठे शो केला पाहिजे? ॲसेटला. आणि आपण एक्सपेंडिचर मध्ये किती अमाऊंट टाकली पाहिजे? 14750. मला एक सांगा, इथे दिलंय त्यांनी स्पोर्ट मटेरियल परचेस, एवढं पूर्ण आपलं यूज झालंय का या वर्षात? आपण यूज किती रुपयाचं झालं? 14750. जेवढं यूज केलं तेवढंच एक्सपेंडिचरला जायला पाहिजे. कळालं का काय म्हणतोय मी? आपल्याकडे स्टार्टिंगला 9000चं होतं, आपण नवीन घेतलं 15250, म्हणजे टोटल 24250 झालं. पण त्यातलं 9500चं शिल्लक आहे ना, ते लेस करून कितीचं यूज झालंय आपलं? 14750. एवढं जायला पाहिजे एक्सपेंडिचर मध्ये. आणि जे शिल्लक आहे आपल्याकडे आता ते कुठं शो केलं पाहिजे आपण? ऍसेट. आता एक्सपेंडिचर मध्ये कसं वर्डिंग कसं यूज करायचं आहे एक्सपेंडिचर मध्ये? टू स्पोर्ट मटेरियल कंझ्युम्ड. कंझ्युम्डचा अर्थ होतो यूज्ड, वापरलेलं. स्पोर्ट मटेरियल कंझ्युम्ड कसं काढलं होतं आपण? ओपनिंग स्टॉक अगोदर घेतला होता. ओपनिंग स्टॉक होता आपला 9000. त्याच्यामध्ये आपण नवीन परचेस केले. ऍड परचेज्ड ड्युरिंग द इयर टोटल झाले 24250. आणि याच्यापैकी जेवढा स्टॉक आहे लेस क्लोजिंग स्टॉक 9500. म्हणजे यूज आपले जेवढे झाले तेवढे आपण फक्त एक्सपेंडिचर मध्ये दाखवले पाहिजे. आणि आपल्याकडे जेवढे शिल्लक आहेत तेवढे आपल्यासाठी ॲसेट आहे, त्याचा इफेक्ट केला पाहिजे आपण ॲसेट साईडला. झालं काही कॉपी करून तुमचा? सेकंड इफेक्ट द्या, जेवढे शिल्लक आहेत तेवढे ॲसेटला दाखवा. स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल. स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल आपल्याकडे शेवटी बॅलन्स शीट आपली 31 मार्चची आहे, म्हणजे त्या दिवशीचा स्टॉक घेतला पाहिजे आपण. ते आहे 9500, 9500. अशा आणखी ऍडजस्टमेंट येतील परत. लक्षात ठेवायचं, ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये जर स्टॉक कुठला दिला असेल ना, तो स्टॉक चेंज होणार आहे. तो वरची असेट आपण कॉपी करायची नाही. आपण कुठला स्टॉक घ्यायला पाहिजे? इयर एंडचा स्टॉक घ्यायला पाहिजे. समजलं? ही ऍडजस्टमेंट कळाली का? आणखी परत रिपीट होईल त्यावेळेला आणखी परफेक्ट राहील लक्षात. पुढे दिलंय सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. काय केलं पाहिजे सबस्क्रिप्शन मध्ये? ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. $5000. आउटरला आले 90,000. सेकंड इफेक्ट कुठं करताय? लायबिलिटी का ऍसेट? ऍसेट. इन्कम आहे, मिळणार पैसे आपल्याला. ऍसेट आहे आपल्यासाठी ते. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. अरे एक मिनिट, आपण इथं स्पेस ठेवला होता ना, 11-12चं घेतलं होतं. आता करंट इयरचं इथं घ्या, 12-13 ह्याचे 5000. म्हणजे असे टोटल सबस्क्रिप्शन 6250 आपल्याला मिळणार आहेत 2 वर्षाचे मिळून.
आपण वरती स्पेस ठेवला होता, एक लाईन ब्लँक ठेवली होती 11-12चं लिहिल्यानंतर, तिथं ऍड करा हे 12-13 लिहा आणि मग टोटल आउटरला घ्या. झालं. नेक्स्ट सांगितलं एंटायर अमाऊंट एंट्रन्स फीची कॅपिटलाइज करा, ती ऑलरेडी केली आपण, कॅपिटल फंडमध्ये ऍड केली पोस्टिंग करताना. आणि एक ॲडजस्टमेंटची माझ्याकडून मिस झाली होती, स्पोर्ट मटेरियल तुम्हाला डेप्रिसिएट करायचं 10%ने. आता समजून घ्या, बऱ्याच वेळा सांगितली ॲडजस्टमेंट, परत एकदा सांगतो, जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांनी व्यवस्थित समजून घ्या. मला सांगा, आपल्याकडे 2 प्रकारचे स्पोर्ट मटेरियल आहेत. स्टार्टिंगला किती रुपयाचं स्पोर्ट इक्विपमेंट, स्पोर्ट इक्विपमेंट आपल्याकडे स्टार्टिंगला कितीचं आहे? स्टार्टिंग पासून आहे म्हणजे याच्यावरती किती महिन्याचं डेप्रिसिएशन? 12 महिन्यांचं. आणि नवीन परचेस केले ते आपण कधी परचेस केले? 1 ऑक्टोबरला. आणि आपलं वर्ष कधी संपणार आहे? 31 मार्च 13ला. मग बघा बरं, ऑक्टोबर ते मार्च किती महिना होतात? काउंट करा एकदा सगळ्यांनी, माझ्या समाधानासाठी करा. पहिला महिना कुठला? ऑक्टोबर. किती महिने झाले? म्हणजे 6 महिन्याचं डेप्रिसिएशन होईल. आता हे कसं करायचं? वर्किंग नोट बनवायच्या याच्यासाठी. चला सोबत करा तुम्ही माझ्या. वर्किंग नोट नंबर 1, depreciation on sport equipments. Depreciation on sports equipments at 10%. 10%च दिले ना रे, 10% per annum. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑन ओपनिंग बॅलन्स आपल्याकडे स्टार्टिंगला स्पोर्ट इक्विपमेंट आहे 65,000, 65,000. याच्यावरती 10%. 10%चा शॉर्टकट काय सांगितला होता? 1 0 काढून टाकायचा. 10% 65,000 1 0 काढला किती होतील? 6,500. एवढं पूर्ण वर्षाचं घ्यायचं पहिल्यापासून येते. सेकंड ऑन ॲडिशन ड्युरिंग द इयर, ॲडिशन ड्युरिंग द इयर आपण नवीन स्पोर्ट इक्विपमेंट घेतले 25,000, याच्यावरती 10% बट 6 मंथसाठी. झालं कॉपी करून? कसं काढणार बरं? 25,000च्या 10% किती होतील? 2,500. डायरेक्ट काढलेले पर्सेंटेज 12 महिन्याचे. 6 महिन्याचे पाहिजेत आपल्याला, याचे निम्मे किती? 1,250. झालं. मग टोटल डेप्रिसिएशन 7,750. काय केलं पाहिजे? डेप्रिसिएशन स्पोर्ट्स इक्विपमेंट मधून काय केलं पाहिजे? लेस केलं पाहिजे. झाली वर्किंग नोट झाली का कॉपी करून? चला या ॲसेट साईडला या. इकडे झालं का रे सगळ्यांचं? ॲसेट साईडला या. स्पोर्ट्स इक्विपमेंट मधून लेस करा. लेस डेप्रिसिएशन ॲट 10% पर ॲनम. आणि ब्रॅकेटमध्ये सांगा कुठे कॅल्क्युलेशन केले आम्ही? वर्किंग नोट नंबर 1 वरती जी बनवली वर्किंग नोट ती वर्किंग नोट 1. किती आलं होतं डेप्रिसिएशन आपलं? 7,750. ओके करा मायनस, बघा किती येतील आउटरला. 83, 82, 250. 82 आणि 7 90. बरोबर. तुम्ही पण सवय लावा, परत ऍड करून क्रॉस चेक करायची. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे होईल? एक्सपेंडिचर मध्ये घ्या. एक्सपेंडिचर मध्ये सेकंड इफेक्ट करा. टू डेप्रिसिएशन ऑन स्पोर्ट इक्विपमेंट्स. हे ऍडजस्टमेंट लक्षात ठेवा. आता जे नवीन स्टुडंट आले त्यांनी पण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सेम इफेक्ट याचा. डेप्रिसिएशन ऍसेट मधून लेस करतो आणि सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला करतो आपण. डेप्रिसिएशन ऑन
स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, $7,750. झालं. क्लोज करायचं काम तुमच्याकडं. घ्या टोटल करायला. चला, जे ट्रिक सांगितली त्या ट्रिकनुसार टोटल करा पटपट. किती आहे टोटल? क्रेडिट 92,000 आहे, 92. आणि एक्सपेंडिचर किती आहे? 32. सगळ्यांचं एवढं झालंय. इन्कम जास्त आणि एक्सपेन्सेस कमी, म्हणजे काय? सरप्लस आहे का डेफिसिट आहे? किती आहे रे? 60,100. 59,900 सॉरी, 80, 91, 92 बरोबर आहे. दोन्ही साईडला कॉपी करा. मोठी टोटल दोन्हीकडे घ्यायची. कसं क्लोज करणार अकाउंट आपण? मोठी टोटल म्हणजे इन्कम मोठी आहे, दोन्हीकडे घ्यायची. डेबिटला घ्या टू सरप्लस. ब्रॅकेटमध्ये सांगा काय एक्सेस आहे याच्यामध्ये. आपलं इन्कम एक्सेस आहे, म्हणजे कसं वर्डिंग यूज करणार आपण? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. सरप्लस ऍड करा कॅपिटल फंड मध्ये. नेक्स्ट स्टेप, सरप्लस ऍड करा कॅपिटल फंड मध्ये. ऍड सरप्लस. किती झाले रे? 2,18,000, 2,19,350. 2,19,350. किती? 3,10,350. दोन्ही साईड येतात ते 3,10,350. त्याला अमाऊंट आहे 3,10,350. $3,10,350. प्रॉब्लेम नंबर 21 मध्ये काय दिलंय बघा. तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचं, व्यवस्थित समजून घ्या. फॉर्मॅट वगैरे नंतर बनवा, तुम्हाला सॉल्व्ह करायचं. समजून घ्या काय दिलंय. अकाउंट्स ऑफ स्कूल. द ग्रीन व्हॅली स्कूल लोणावळा हॅज प्रेझेंटेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड विथ दिस. तुम्हाला खाली दिलेली इन्फॉर्मेशन दिली आणि त्याच्या मदतीने यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. आपण काय तयार करायचंय? इन्कम अँड एक्सपेंडिचर फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2010 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2010. बॅलन्स शीट मध्ये आता ही 1 एप्रिल 2000. डेट मध्ये काहीतरी गडबड आहे. इथं करा 11 करा. इथं 11. तुमच्याकडे 11 करेक्शन केलेलं आहे ना? हा ठीक आहे. माझ्याकडे नसेल मग करेक्शन. 31 माझ्या 11 आहे ना तुमच्याकडं? इथं कुठली डेट आहे बघा बरं. 11 करा. 31 मार्च 2011 करा. दहाचं फक्त 11 करायचं. म्हणजे आपलं करंट इयर काय होईल बरं सांगता येईल? 31 मार्च 11ला संपलं म्हणजे 1/4/10 सुरू होणार. म्हणजे शॉर्टकट मध्ये याला काय बोलणार आपण? 2010-11 हे आपलं करंट इयर आहे. ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला स्टार्टिंगची बॅलन्स शीट दिलेली आहे, म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट म्हणा किंवा याला लास्ट इयरची बॅलन्स शीट म्हणा, दोन्हींचा अर्थ एकच आहे. आता यातले आपल्याला जे ऍसेट्स आहेत त्या आणि लायबिलिटी कॉपी पेस्ट करायच्यात करंट इयर मध्ये. कॅपिटल फंड कुठे घेणार सांगा? लायबिलिटी. आता ऍसेट्स मध्ये काय काय दिले? कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. स्टार्टिंगची कॅश इन हँड आणि स्टार्टिंगचा कॅश ॲट बँक हे आत्ताच्या ऍसेटला येईल का?
हे चेंज जाणारे बॅलन्स हे आत्ताच्या ॲसेटला येणार नाही, याचा इफेक्ट करायची गरज नाही आहे, नो इफेक्ट. त्यानंतर बिल्डिंग, ॲसेटला जाईल आपली बिल्डिंग, कारण बिल्डिंग काय चेंज होत नाही, करंट इयरमध्ये पण ॲसेट राहणार ती आपली. त्यानंतर फर्निचर ॲसेटला राहायला पाहिजे ती. बुक्स ॲसेट आणि फिक्स डिपॉझिट ॲसेट, या चारही ॲसेट साईडला घ्यायच्या. म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला कळाला का, जे ॲसेट्स चेंज होतात ज्यांचे बॅलन्स ते आपण करंट इयरमध्ये घेत नाही. जसं की कॅश ॲट बँक आहे, कॅश इन हँड आहे, लास्ट प्रॉब्लेममध्ये स्टॉक होता, त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं, हे आपण करंट इयरमध्ये घेत नाही, कारण यांचे अमाऊंट चेंज होतात करंट इयरमध्ये. ज्या चेंज नाही होणाऱ्या म्हणजे इन शॉर्ट काय फिक्स ॲसेट्स आहेत त्या करंट इयरमध्ये ॲज इट इज जातात. आता रिसीट अँड पेमेंटमध्ये काय दिले बघा, ओपनिंग बॅलन्स करायचा काय इफेक्ट याचा नाही, नो इफेक्ट. मी ओपनिंग बॅलन्स म्हटलं तर तुम्ही लास्ट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये जर पाहिलं कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ही एक्झॅक्ट एवढीच आहे, म्हणजे लास्ट इयरचे बॅलन्स आहे ते, त्याचा इफेक्ट करायचा नाही. आता कॉलेज आहे, कॉलेज आहे का काय स्कूल आहे, स्कूलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगा इन्कम होईल का लायबिलिटी होईल. रिसिट्स म्हणजे इन्कम किंवा लायबिलिटी, हे बेसिक विसरायचं नाही. आणि पेमेंट म्हणजे काय रे, एक्सपेन्सेस किंवा ॲसेट. मग या दोन्हीपैकी काय होईल सांगा इन्कम मध्ये. पहिलं अगोदर रिसिट साईड पाहू आपण. ट्युशन फी कॉलेजसाठी काय होईल, स्कूलसाठी इन्कम. फाईन कलेक्शन, दंड जमा केला स्टुडंट्स कडून. ऍडमिशन फी इन्कम. डोनेशन आणि ब्रॅकेटमध्ये सांगितलं टू बी कॅपिटलाइज, म्हणजे कॅपिटलाइज करायचे, म्हणजे काय करणार आपण हे कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार. इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे व्याज मिळालं, इन्कम. आणि गव्हर्नमेंट ग्रांट काल आणि अर्थ सांगितलं होतं त्याचं अनुदान, आणि ब्रॅकेटमध्ये त्यांनी दिलंय पण रेव्हेन्यू, रेव्हेन्यू म्हणजेच इन्कम. गव्हर्नमेंट ग्रांट इन्कम आहे आपल्यासाठी. आता पेमेंट साईडला तुम्ही सांगायचं एक्सपेन्सेसचं काय ॲसेट आहे, सॅलरी पेड एक्सपेन्सेस. बुक्स काय होतील, आता नीट बघा इथं आपल्याकडे स्टार्टिंगला पण बुक्स आहेत, हे नवीन त्याच्यामध्ये ऍडिशन ड्युरिंग द इयर ऍड करायला लागतील, वरती बुक्सला मार्किंग करून ठेवा. त्यानंतर त्याला स्टेशनरी अँड प्रिंटिंग एक्सपेन्सेस, खर्च. कोण चुकतंय रे एवढं, ऑफिस रेंट एक्सपेन्सेस, रिपेअर मेंटेनन्स एक्सपेन्सेस, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस नावातच दिले त्याच्या, ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस. फर्निचर आपल्याकडे स्टार्टिंगला आहे का फर्निचर बघा आहे, मग याच्यामध्ये वरती ऍड करायला लागणार ऍडिशन ड्युरिंग द इयर. आणि क्लोजिंग बॅलन्स कुठे घेणार, ॲसेटला. फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय आउटस्टँडिंग ट्युशन फीस 12,000, ट्युशन फी 12,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. काय केली पाहिजे ट्युशन फी मध्ये, ऍड केली पाहिजे. आणि ट्युशन फी इन्कम आहे आपला, इन्कम आउटस्टँडिंग म्हणजे पैसे मिळणार का द्यायला लागणार, मिळणार म्हणजे आपल्यासाठी काय झाली ती ॲसेट. समोर दिले आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी आपला एक्सपेन्सेस आहे, मग सॅलरी आउटस्टँडिंग आहे तर सॅलरी मध्ये काय केलं पाहिजे, ऍड केलं पाहिजे. आणि सॅलरी म्हणजे एक्सपेन्सेस आहे, म्हणजे पेमेंट करायला लागणार का मिळणार आपल्याला, द्यायला लागणार, म्हणजे काय झाली लायबिलिटी. दुसरा इफेक्ट लायबिलिटी जाईल. तुम्ही बऱ्यापैकी मला एक डाऊट वाटतोय की तुम्ही आउटस्टँडिंग शब्दामध्ये कन्फ्युज होत आहे, आणि असं लक्षात ठेवते की आउटस्टँडिंग म्हणजे लायबिलिटीच आहे, असं नाही. आउटस्टँडिंग इन्कम असेल तर पैसे मिळणार, ॲसेट होतो आउटस्टँडिंग इन्कम. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर पैसे द्यायला लागणार, ती लायबिलिटी आहे, कळलं. आणि समोर सांगितले डेप्रिसिएट बुक्स बाय 6,500 आणि फर्निचर बाय 7,000, डायरेक्ट अमाऊंटच दिली त्यांनी काढून आपल्याला. वरती बुक्सला आणि फर्निचरला मार्किंग करा, ह्याच्यातून तुम्हाला डेप्रिसिएशन मायनस करायचं. सिंपल प्रॉब्लेम एकदम. आता लक्ष द्या, पहिलं स्टार्ट कुठून करणार, आधी ओपनिंग बॅलन्स शीट मधले आधी पोस्टिंग करायची आणि मग रिसिट पेमेंटला यायचं. जमल करायला, ट्राय करा, जमलं पाहिजे.